नमस्कार. विज्ञानयात्री वॉल्टर गिल्बर्ट यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. वॉल्टर गिल्बर्ट हे अमेरिका देशाचे जीवरसायनशास्त्रज्ञ, आण्विक जीवशास्त्र या शाखेचे प्रणेते आणि सन 1980 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. DNA आणि RNA यांच्यातील न्यूक्लिओटाईड यांच्या क्रमनिश्चितीकरण पद्धती संदर्भातील संशोधन कार्यासाठी त्यांची ओळख आहे. वॉल्टर गिल्बर्ट यांचा जन्म दिनांक 21 मार्च 1932 रोजी बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे एका यहुदी कुटुंबात झाला. त्यांची आई एम्मा कोहेन या बाळ मानसशास्त्रज्ञ आणि वडील रिचर्ड व्ही गिल्बर्ट हे एक अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचे शालेय शिक्षण सिडवेल फ्रेंच स्कूल येथे झाले. त्यांचे रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयातील पदवी शिक्षण हार्वर्ड विद्यापीठ येथे झाले. सन 1953 त्यांचे पदवी शिक्षण रसायनशास्त्र या विषयात झाले. सन 1954 त्यांचे पदव्युत्तर शिक्षण भौतिकशास्त्र या विषयातील पूर्ण झाले. त्यांचे संशोधन पदवी शिक्षण हे केम्ब्रिज विद्यापीठ येथे झाले. सन 1979 सालच्या भौतिकशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार विजेते अब्दुल सलाम हे वॉल्टर गिल्बर्ट यांचे संशोधक मार्गदर्शक होते. सन 1957 केम्ब्रिज विद्यापीठाने वॉल्टर गिल्बर्ट यांना संशोधन पदवी PhD बहाल केली. सन 1959 हार्वर्ड विद्यापीठ येथे ते भौतिकशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत होते. जेम्स वॉटसन आणि वॉल्टर गिल्बर्ट यांनी सन 1960 साली जीवरसायनशास्त्र प्रयोगशाळा संयुक्तपणे चालवली. सन 1964 त्यांनी बायोफिजिक्सचे सहयोगी प्राध्यापक म्हणून पदोन्नती देण्यात आली आणि सन 1968 त्यांना पुन्हा जैवरसायनशास्त्राच्या प्राध्यापक पदासाठी पदोन्नती देण्यात आली. DNA काही मूलभूत रेणूंच्या साखळीने मिळून बनलेला असतो. त्या न्यूक्लिओटाईड असे म्हणतात. प्रत्येक मानवी पेशीत 3 अब्ज 20 कोटी न्यूक्लिओटाईड असतात आणि त्यांची एका विशिष्ट पद्धतीने अचूक अशी मांडणी केलेली असते. त्यांच्यामुळेच पेशीला वेगवेगळे प्रथिने आणि एन्झाईम्स तयार करता येतात. अशा न्यूक्लिओटाईडची साधीच पण अचूक अशी साखळी अचानकपणे निर्माण होण्याची शक्यता किती असेल हे तपासण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा त्याची शक्यता 10⁻150 मध्ये 1 इतकी दुर्मिळ असल्याचे दिसून आले. अशा प्रकारची एखादी घटना खरेच घडून येणे ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. केंद्रकाम्ल, न्यूक्लिक ॲसिड यामध्ये न्यूक्लिओटाईड्स यांचा क्रम निश्चितीकरण प्रक्रिया म्हणजे DNA सिक्वेन्सिंग, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन या 4 अल्क जोडी बेस पेअर्स यांचा वापर करण्याचे तंत्रज्ञान DNA सिक्वेन्सिंग यामध्ये समाविष्ट आहे. मूलभूत जैविक संशोधन, DNA नॅनोग्राफिक प्रकल्प आणि वैद्यकीय निदान, जैवतंत्रज्ञान, न्यायवैद्यक जीवशास्त्र, विषाणूशास्त्र आणि जैविक प्रणालीशास्त्र यासारख्या असंख्य क्षेत्रामध्ये DNA सिक्वेन्सिंग म्हणजे DNA क्रम निश्चितीकरण याचे ज्ञान अपरिहार्य झाले आहे. निरोगी आणि उत्परिवर्तित DNA अनुक्रमांची तुलना केल्याने विविध कर्करोगासह विविध रोगांचे निदान होऊ शकते. प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडी याचे गुणधर्म दर्शवितात आणि रुग्ण उपचारांना मार्गदर्शन करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. DNA अनुक्रमित करण्याचा एक जलद मार्ग असल्याने जलद आणि अधिक वैयक्तिकृत वैद्यकीय सेवा व्यवस्थापित केली जाऊ शकते आणि अधिक जीव ओळखले जाऊ शकतात आणि कॅटलॉग केला जाऊ शकतो. आधुनिक DNA सिक्वेन्सिंग तंत्रज्ञानासह प्राप्त होणारी अनुक्रमांची वेगवान गती मानवी जीनोम आणि अनेक प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीवांच्या इतर संपूर्ण DNA अनुक्रमासह असंख्य प्रकार आणि जीवसृष्टीच्या संपूर्ण DNA अनुक्रम किंवा जीनोम अनुक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. DNA अनुक्रम सन 1970च्या दशकात सुरुवातीस शैक्षणिक संशोधकांनी द्विमितीय क्रोमॅटोग्राफीवर आधारित श्रमिक पद्धतीने प्राप्त केले होते. DNA सिक्वेन्सिंग फ्लोरोसन्स आधारित अनुक्रम पद्धती विकसित केल्यानंतर DNA अनुक्रमण करणे सोपे झाले.
आणि परिमाण जलद झाले आहे. ॲलन मॅक्झम आणि वॉल्टर गिल्बर्ट यांनी सन 1977मध्ये DNA रासायनिक फेरफारावर आधारित DNA सिक्वेन्सिंग पद्धत प्रकाशित केली. याला रासायनिक अनुक्रम म्हणूनही ओळखले जाते. या पद्धतीमुळे दुहेरी अडकलेल्या DNAचे शुद्ध नमुने पुढील क्लोनिंगशिवाय वापरता आले. या पद्धतीचा रेडिओ ॲक्टिव्ह लेबलिंगचा वापर आणि त्यांच्या तांत्रिक गुंतागुंतीमुळे सॅंगर पद्धतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर व्यापक वापरास परावृत्त केले गेले. मॅक्झम गिल्बर्ट सिक्वेन्सिंगसाठी DNAच्या एका 5' टोकाला किरणोत्सर्गी लेबलिंग आवश्यक आहे आणि DNA तुकड्यांचे शुद्धीकरण अनुक्रमित करणे आवश्यक आहे. त्यानंतर रासायनिक उपचार 4 अभिक्रियेतील म्हणजे A+G, C+T 4 न्यूक्लियोटाइड बेसपैकी एक किंवा दोनच्या थोड्या प्रमाणात ब्रेक तयार करतात. बदल करणाऱ्या रसायनांची संहती प्रत्येक DNA रेणूमध्ये सरासरी एक बदल करण्यासाठी नियंत्रित केली जाते. अशा प्रकारे लेबल केलेल्या तुकड्यांची मालिका तयार होते. रेडिओ लेबल केलेल्या टोकापासून प्रत्येक रेणूमध्ये पहिल्या कट साईटपर्यंत आकार वेगळे करण्यासाठी ॲक्रिलामाइड जेल्स विकृत करण्यासाठी 4 प्रतिक्रियामधील तुकडे शेजारी इलेक्ट्रोफोरेसिस केले जातात. तुकड्यांची कल्पना करण्यासाठी जेल ऑटो रेडिओग्राफीसाठी एक्सरे फिल्मच्या समोर येते, ज्यामुळे प्रत्येक रेडिओ लेबल केलेल्या DNA तुकड्याशी संबंधित गडद पट्ट्यांची मालिका मिळते, ज्यावरून अनुक्रमाचा अंदाज लावला जाऊ शकतो. वॉल्टर गिल्बर्ट यांना DNA आणि RNA यांच्यातील न्यूक्लियोटाइड यांच्या क्रम निश्चितीकरण पद्धती संदर्भातील संशोधन कार्यासाठी सन 1980 सालच्या रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ॲलन मॅक्झम यांच्यासोबत वॉल्टर गिल्बर्ट यांनी आंद्रेई मिर्झाकोव्ह यांनी विकसित केलेल्या रासायनिक पद्धतीच्या उपयोजनेतून मॅक्झम गिल्बर्ट सिक्वेन्सिंग ही पद्धत विकसित केली. वॉल्टर गिल्बर्ट यांनी प्रथम इंट्रॉन्स आणि एक्झॉनचे अस्तित्व प्रस्तावित करणारे संशोधन पेपर सन 1978मध्ये प्रकाशित झाले. DNA अनुक्रमाचा वापर वैयक्तिक जनुकांचा क्रम, मोठे अनुवंशिक क्षेत्र म्हणजे जीन्स किंवा ऑपेरॉनच्या क्लस्टर, संपूर्ण गुणसूत्रासह किंवा कोणत्याही जीवाचे किंवा संपूर्ण जीनोम निर्धारित करण्यासाठी केला जाऊ शकतो. अप्रत्यक्षपणे RNA किंवा प्रथिने त्यांच्या ओपन रीडिंग फ्रेम्सद्वारे अनुक्रमित करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग देखील DNA अनुक्रमणिका आहे. DNA सिक्वेन्सिंग या तंत्रज्ञानाचे उपयोजित शाखांची यादी पहा: अणुविक जीवशास्त्र, उत्क्रांती जीवशास्त्र, मेटाजिनॉमिक्स, विषाणूशास्त्र, औषधशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्र इत्यादी. जीनोम आणि ते एन्कोड केलेल्या प्रथिनांचा अभ्यास करण्यासाठी आण्विक जीवशास्त्रात अनुक्रमणाचा वापर केला जातो. अनुक्रम वापरून मिळालेली माहिती संशोधकांना जीन्स आणि नॉन कोडिंग DNA नियामक अनुक्रमासह रोग आणि फेनोटाइपसह संबंधित बदल आणि संभाव्य औषध लक्ष्य ओळखण्यास अनुमती देते. DNA हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे प्रसारित करण्याच्या दृष्टीने माहितीपूर्ण मॅक्रोमॉलिक्यूल असल्याने विविध जीव कसे संबंधित आहेत आणि ते कसे विकसित झाले याचा अभ्यास करण्यासाठी उत्क्रांती जीवशास्त्रामध्ये DNA अनुक्रम वापरला जातो. फेब्रुवारी 2021मध्ये शास्त्रज्ञांनी नोंदविले की प्रथमच प्राण्यापासून DNAचे अनुक्रम तयार केले गेले आहे. या उदाहरणातील एक विशाल 1 दशलक्ष वर्षाहून अधिक जुना आजपर्यंतचा सर्वात जुना DNA अनुक्रम आहे. मेटाजिनॉमिक्सच्या क्षेत्रात पाणी, सांडपाणी, घाण, हवेतून गाळलेली मालवा किंवा जीवजंतूचे नमुने यांच्या शरीरात उपस्थित असलेल्या जीवांची ओळख यांचा समावेश होतो. इकॉलॉजी, एपिडेमॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि इतर क्षेत्रातील संशोधनासाठी विशिष्ट वातावरणात कोणते जीव उपस्थित आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, अनुक्रमणिका संशोधकांना मायक्रोबायोम्समध्ये कोणत्या प्रकारचे सूक्ष्मजंतू असू शकतात हे निर्धारित करण्यास सक्षम करते. बहुतेक विषाणू म्हणजे व्हायरस हलक्या
सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहण्यासारखे खूप लहान असल्याने विषाणू ओळखण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी विषाणूशास्त्रातील मुख्य साधनांपैकी एक अनुक्रम आहे. विषाणू जिनोम हे DNA किंवा RNAवर आधारित असू शकतात. RNA विषाणू जिनोम सिक्वेन्सिंगसाठी अधिक वेळ संवेदनशील असतात, कारण ते क्लिनिकल नमुन्यामध्ये वेगाने खराब होतात. पारंपरिक सॅंगर सिक्वेन्सिंग आणि पुढच्या पिढीच्या अनुक्रमांचा वापर मूलभूतपणे क्लिनिकल संशोधनामध्ये व्हायरसचा क्रम लावण्यासाठी, तसेच उदयोन्मुख व्हायरल इन्फेक्शन, विषाणूजन्य रोगजनकांच्या आण्विक महामारी विज्ञान आणि औषध प्रतिरोध चाचणीसाठी केला जातो. जीन बँकमध्ये 2.3 दशलक्षाहून अधिक अद्वितीय व्हायरल अनुक्रम आहेत. अलीकडे विषाणूजन्य जिनोम तयार करण्यासाठी सर्वात लोकप्रिय पद्धत म्हणून NGSने पारंपरिक सॅंगरला मागे टाकले आहे. सन 1990च्या एव्हियन इन्फ्लुएन्झा उद्रेकादरम्यान विषाणूजन्य अनुक्रमाने निर्धारित केले की इन्फ्लुएन्झा उपप्रकार लहान पक्षी आणि कुक्कुटपालने यांच्यातील पुनर्वर्गीकरणाद्वारे उद्भवला. यामुळे हाँगकाँगमध्ये कायदा तयार झाला की ज्याने बाजारात जिवंत लहान पक्षी आणि पोल्ट्री एकत्र विकण्यास मनाई केली. आण्विक घड्याळ तंत्र याचा वापर करून विषाणूचा उद्रेक कधी सुरू झाला याचा अंदाज लावण्यासाठी व्हायरल सिक्वेन्सिंग देखील वापरता येते. अनुवंशिक रोगांचा धोका आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी वैद्यकीय तंत्रज्ञ रुग्णाकडून जीन्स किंवा सैद्धांतिकदृष्ट्या पूर्ण जीनोम अनुक्रमित करू शकतात. हा अनुवंशिक चाचणीचा एक प्रकार आहे. जरी काही अनुवंशिक चाचण्यांमध्ये DNA अनुक्रमाचा समावेश नसतो. सन 2013 पर्यंत दुर्मिळ रोगांचे निदान आणि उपचार करण्यासाठी DNA अनुक्रम वाढत्या प्रमाणात वापरला जात होता. दुर्मिळ अनुवंशिक रोगांना कारणीभूत असलेल्या अधिकाधिक जनुके ओळखल्या जात असल्याने रुग्णासाठी आण्विक निदान अधिक मुख्य प्रवाहात होते. DNA अनुक्रमणिका डॉक्टरांना अनुवंशिक रोग ओळखण्यास, रोग व्यवस्थापन करण्यास, सुधारण्यास, पुनरुत्पादक समुपदेशन आणि अधिक प्रभावी उपचार प्रदान करण्यास अनुमती देते. जीन सिक्वेन्सिंग पॅनलचा वापर संशयित विकारांची बहुविध संभाव्य अनुवंशिक कारणे ओळखण्यासाठी केला जातो. तसेच विशिष्ट जीवाणू निर्धारित करण्यासाठी, अधिक अचूक प्रतिजैविक उपचारांना अनुमती देण्यासाठी, जीवाणूंच्या लोकसंख्येमध्ये प्रतिजैविक प्रतिकार निर्माण होण्याचा धोका कमी करण्यासाठी DNA अनुक्रम उपयुक्त ठरू शकतो. फॉरेन्सिक आयडेंटिफिकेशन आणि पितृत्व चाचणी DNA प्रोफाइलिंग पद्धतीसह DNA सिक्वेन्सिंगचा वापर केला जाऊ शकतो. DNA चाचणी अंतिमतः तपासाधीन असलेल्या DNA प्रिंटशी जोडण्यासाठी गेल्या काही दशकांमध्ये प्रचंड विकसित झाली आहे. फिंगरप्रिंट, लाळ, केसांचे कूप इत्यादीमधील DNA नमुने प्रत्येक सजीवाला वेगवेगळ्या पद्धतीने वेगळे करतात. DNA चाचणी हे एक तंत्र आहे जे एक अद्वितीय आणि वैयक्तिक नमुना तयार करण्यासाठी DNA स्ट्रँडमधील विशिष्ट जीनोम शोधू शकते. गेल्या काही दशकांमध्ये ते DNA प्रिंटला तपासाधीन असलेल्या गोष्टीशी जोडण्यासाठी लक्षणीयरित्या विकसित केले आहे. फिंगरप्रिंट, लाळ, केसांच्या कूप आणि इतर शारीरिक द्रव्यांमध्ये DNA नमुने प्रत्येक सजीवाला वेगवेगळ्या पद्धतीने वेगळे करतात, ज्यामुळे ते फॉरेन्सिक विज्ञानाच्या क्षेत्रात एक अमूल्य साधन बनते. DNA चाचणीच्या प्रक्रियेमध्ये DNA स्ट्रँडमधील विशिष्ट जीनोम शोधणे समाविष्ट असते, ज्यामुळे एक अद्वितीय आणि वैयक्तिक नमुना तयार केला जातो, ज्याचा उपयोग व्यक्ती ओळखण्यासाठी किंवा त्याचे संबंध निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. DNA सिक्वेन्सिंग तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात जनुकीय डेटांचे द्रुत गतीने आणि अचूकतेने विश्लेषण करणे आणि तुलना करणे शक्य झाले आहे, ज्यामुळे तपास कार्यकर्त्यांना पुरावे गोळा करणे आणि गुन्ह्यांचे अधिक कार्यक्षमतेने निराकरण करणे शक्य झाले आहे. हे तंत्रज्ञान फॉरेन्सिक ओळख, पितृत्व चाचणी आणि पारंपरिक ओळख पद्धतीने अनुपलब्ध किंवा विश्वासार्ह नसलेल्या प्रकरणामध्ये मानवी ओळख यासह विविध अनुप्रयोगामध्ये वापरले गेले आहे. DNA सिक्वेन्सिंग वापरल्यामुळे DNA फिनोटायपिंग यासारख्या नवीन फॉरेन्सिक तंत्राचा विकास देखील झाला आहे, जे तपासकांना त्यांच्या अनुवंशिक डेटाच्या आधारे एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक वैशिष्ट्याचा अंदाज लावून देतात.
फॉरेन्सिक सायन्समध्ये त्याच्या अनुप्रयोगाव्यतिरिक्त DNA अनुक्रम वैद्यकीय संशोधन आणि निदानामध्ये देखील वापरले गेले आहे. याने शास्त्रज्ञांना अनुवंशिक उत्परिवर्तन आणि भिन्नता ओळखण्यास सक्षम केले आहे, जे विशिष्ट रोग आणि विकाराशी संबंधित आहेत, ज्यामुळे अधिक अचूक निदान आणि लक्षित उपचारांना अनुमती मिळते. शिवाय धोक्यात असलेल्या प्रजातींच्या अनुवंशिक विविधतेचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी धोरणे विकसित करण्यासाठी संवर्धन जीवशास्त्रामध्ये DNA अनुक्रमणिका देखील वापरली गेली आहे. शिवाय DNA अनुक्रमणिकेच्या वापराने महत्त्वपूर्ण नैतिक आणि कायदेशीर विचार देखील वाढवले आहेत. उदाहरणार्थ, अनुवंशिक डेटाचे गोपनीयता आणि सुरक्षितता तसेच अनुवंशिक माहितीवर आधारित गैरवापर किंवा भेदभाव करण्याच्या संभाव्यतेबद्दल चिंता आहे. परिणामी DNA सिक्वेन्सिंग तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि मार्गदर्शक तत्वांच्या आवश्यकतेबद्दल वादविवाद चालू आहेत. एकूणच DNA सिक्वेन्सिंग तंत्रज्ञानाच्या विकासाने फॉरेन्सिक सायन्सच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे आणि अनुवंशिकी, औषध आणि संवर्धन जीवशास्त्र याबद्दलच्या आपल्या आकलनावर दूरगामी परिणाम आहेत. वॉल्टर गिल्बर्ट हे अमेरिका देशाचे जीवरसायनशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्र शाखेचे प्रणेते आणि सन 1980 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. वॉल्टर गिल्बर्ट यांचा जन्म दिनांक 21 मार्च 1932 रोजी बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे झाला. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आणि नंतर तिथेच प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी आण्विक जीवशास्त्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी मॅक्झम गिल्बर्ट ही DNA सिक्वेन्सिंग पद्धत विकसित केली. DNA आणि RNA यांच्यातील न्यूक्लियोटाइड यांचे क्रम निश्चितीकरण पद्धती संदर्भातील संशोधन कार्यासाठी त्यांची ओळख आहे. वॉल्टर गिल्बर्ट यांनी फ्रेडरिक सॅंगर यांच्यासोबत DNAच्या बेस सिक्वेन्स निश्चित करण्याच्या पद्धती विकसित केल्याबद्दल नोबेल पारितोषिक विभागून घेतले. ते बायोजेन या प्रसिद्ध बायोटेक कंपनीच्या संस्थापकांपैकी एक आहेत. ज्ञानाचे दीप प्रज्वलित करणाऱ्या विज्ञानयात्री वॉल्टर गिल्बर्ट एर्विन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे कार्य जगाला सदैव नवीन दिशा देत राहो. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.